हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन चॅप्टरची टेस्ट मी तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये दिलेली होती. तुम्हाला ती तुमच्या पेसनं कंप्लीट करायला सांगितलेली होती. सगळ्यांनी होपफुली कंप्लीट केलेली असेल. 40 मार्कांची टेस्ट होती. वेळ लावून केलीत का मला सांगा की बरोबर मॅम तुम्ही सांगितल्या पद्धतीनं आम्ही एका जागी बसून 2 तासाचा वेळ लावून प्रॉपरली न बघता ही टेस्ट सोडवली. कुणी कुणी अशी टेस्ट सोडवली मला कमेंट करून सांगा. मी सोडवली. खरं खरं सांगायचं. सो त्या टेस्टचे आता मला प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअली आन्सर चेक करणं पॉसिबल नाही. सो मी त्याची आन्सर की आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. पेन्सिल घेऊन बसा सोबत आणि मी ज्या पद्धतीनं सांगत जाते त्या पद्धतीनं तुम्ही त्या क्वेश्चनसाठी तुमचे मार्क देत चला आणि ऍट द एंड सगळे मार्क काउंट करा आणि मला तुमचे किती स्कोअर होतो ते कमेंट करून सांगायचं. चला, पहिला जो प्रश्न होता करेक्ट स्टेटमेंट लिहायचं होतं. डॅश प्रपोज्ड अ मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस. तर ह्याच्यामध्ये ग्रिगर, जॉन मेंडेल, वॉल्टर सटन, फ्रँकोइस जॅकब. तर ह्याच्यातला करेक्ट ऑप्शन जो आहे तो फ्रँकोइस जॅकब अँड जॅक मोनार्ड. दुसऱ्याचे आन्सर आहे डीएनए. करेक्ट असेल तर करेक्ट करा. आपणच आपला पेपर तपासायचा आता. तर मला प्रत्येकाचं तपासणं तर पॉसिबल नाही. येस, मात्र मार्क काउंट करून मला सांगा जरूर. मी वाट बघते तुमच्या कमेंट्सची. दुसऱ्याचा आन्सर डीएनए आहे. तिसऱ्याचा आन्सर mRNA आहे. चौथ्याचा आन्सर ट्रान्सलेशन. पाचव्याचा आन्सर इव्हॉल्युशन. क्वेश्चन नंबर 1B मध्ये बघा, ट्रू ऑर फॉल्स असेल आणि जर तुमचं फॉल्स लिहिलेलं असेल, इथं तुमचा गोंधळ झालाय का बघून घ्या. ट्रू ऑर फॉल्स नुसतं लिहायचं नाही आहे, तर एखादं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर ते करेक्ट करून पण लिहायचं आहे. अशा वेळेस तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स लिहायला अर्धा मार्क असतो आणि जर जे फॉल्स स्टेटमेंट आहे ते करेक्ट करून लिहिण्याला अर्धा मार्क. अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन आहे. सो खरं प्रामाणिकपणे तुमचे मार्क द्यायचे. इथं ट्रू ऑर फॉल्स नुसतं लिहिलं असेल तर हाफ मार्क तुमचा कट करायचा आहे. कॉम्प्लेक्स प्रोटीन्स हे तर चला ट्रू आहे ह्याचं उत्तर, त्यामुळे काही प्रश्न नाही. इथं तुमचा मार्क जाण्याचा चान्स जो होता तो वाचलेला आहे. बट लक्षात ठेवा, नेक्स्ट टाइम वाचायचं, करेक्ट करून लिहा असं सांगितलेलं आहे का, आणि मगच पुढे जायचं. गडबडीत आपण राहतो आणि नुसतं उत्तर लिहून येतो. सो इट क्रिएट्स अ बॅड इम्प्रेशन. नेम द फॉलोइंग रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल इन द फॉर्म ऑफ एप. रामापिथिकस आहे. हे लिहिलं असेल तर करेक्ट करून 1 मार्क द्या. कंप्लीट द अॅनालॉजी. सिमिलॅरिटीज इन मॉर्फॉलॉजिकल, सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स असेल तर सिमिलॅरिटीज इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स त्याला अॅनाटॉमिकल इव्हिडन्स म्हणले. करेक्ट असेल तर 1 मार्क द्या. ऑड वन आउट नुसतं सांगायचं आहे, बट अशी सवय लावून ठेवा की व्हाय इट इज ऑड वन आउट जरी विचारलं नसेल तरी. सो इथं जे आहे ऑड वन आउट ट्रान्सपिरेशन आहे. बाकी बिकॉज अदर्स जे आहे दिस आर द प्रोसेसेस ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्मेशन. Then fill in the blanks and rewrite the statements. Dash is the pioneer. Grigor, John Mendel. नुसतं मेंडेल लिहिलं असेल तरी पण 1 मार्क द्या. जॉन मेंडेल लिहिलं असेल तरी पण 1 मार्क द्या. पण नुसतं ग्रिगर, ठीक आहे, ग्रिगर मेंडेल लिहिलं असेल पण तरी ते चुकीचं आहे खरं तर. नुसतं बघा तुम्ही 1 मार्क कधी देणार. जॉन मेंडेल किंवा नुसतं मेंडेल किंवा ग्रिगर जॉन मेंडेल ह्या पद्धतीनं दिलेलं असेल तर. त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन. आता ह्याला कसं आहे 2-2 मार्क्स आहेत प्रत्येक ह्याला एका प्रश्नाला. मग तुम्ही कोणते कोणते लिहिलेत ते चेक करून घ्या. स्पेसिएशन जे आहे पहिलं, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ग्रॅज्युअली लीड्स टू स्पेसिएशन. आता ह्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन चा प्रश्न आहे, 2 मार्कांसाठीचाच आहे. पहिल्यांदा स्पेसिएशन म्हणजे काय सांगितलं, मग त्यानंतर जिओग्राफिकल आयसोलेशन कधी होतं आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन कधी होतं हे लिहिलं आणि मग खाली आपण लिहिलं की दस इट लीड्स टू स्पेसीज फॉर्मेशन, न्यू स्पेसीज फॉर्मेशन. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. ह्याचा आन्सर मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या लाईव्ह सेशन मध्ये दिलं होतं, मला काहीतरी आठवतंय असं. सो तुम्ही जर असं लिहिलं असेल की लार्ज नंबर ऑफ अॅनिमल्स गॉट बरीड ड्यू टू डिझास्टर, मग त्यांचे इम्प्रिंट्स प्रिझर्व्ह होतात अंडरग्राऊंड, त्याला फॉसिल म्हणतात. कार्बन डेटिंग टेक्निकच्या द्वारे आपण त्यांचं एज डिसाइड करू शकतो आणि मग ह्याच्या थ्रू आपण इन्फॉर्मेशन मिळू शकते रिगार्डिंग द ऑर्गॅनिझम्स विच वर लिव्हिंग इन द पास्ट. सो इट इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट. ह्या पद्धतीचे तुमचे आन्सर असतील तर ह्याला 2 मार्क. आता ह्याच्यामध्ये कुठलेही 2 पॉइंट्स मिसिंग असतील, म्हणजे 2 पॉइंट्स असतील तर त्याच्यामध्ये तुमचा 1 मार्क येईल. त्यानंतर पुढचा, देयर इज एव्हिडन्स ऑफ फिटल सायन्स अमंग कॉर्डेट्स. ह्याचं पण मी आपल्या लाईव्ह सेशन मध्ये एक्झाम्पल घेतलेलं होतं. फिटल सायन्स ते ऍक्च्युली फॅटल सायन्स केले तुम्हाला, पण ते फिटल सायन्स म्हणजे एम्ब्रिओलॉजीशी रिलेटेड प्रश्न आहे.
ह्या पद्धतीनं तुम्ही त्याचं उत्तर, तर ह्याचं 2च मार्क, 2 जास्त पॉइंट होणारच नाही, 2 पेक्षा जास्त. सो इनिशियल स्टेजेस जे आहेत, एम्ब्रिओलॉजी मध्ये आपण काय स्टडी करतो की डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कशा पद्धतीनं चेंजेस होत जातात. सुरुवातीला ते सिमिलर आहेत, नंतर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स होत जातात, हे आपण सांगितलं. आणि मग विच इंडिकेट्स दॅट ऑल दीज हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. एनी 2 लिहायचे होते, तुम्हाला 3 प्रश्न दिलेले होते. त्यानंतर आन्सर एनी 3 ट्रान्सक्रिप्शनची डायग्राम ह्या पद्धतीनं काढली असेल तर तुम्हाला 2 मार्क आहेत ह्यासाठी. नेक्स्ट कम्स व्हाय डिड ह्यूज एनिमल्स लाईक डायनासोर्स बिकम एक्सटिंक्ट. तर त्याचे मागचे रिझन्स इथे दिलेले आहेत, असे तुम्ही लिहिलेले असतील तर तुमचे 2-2 मार्क्स, म्हणजे हे ह्याच्यासाठी अर्धा 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 अशा पद्धतीनं 4 याच्यासाठी पॉइंटसाठी अर्धे मार्क असे म्हणून तुमचे 2 मार्क्स इथं होतील. त्यानंतर राईट अ नोट ऑन एम्ब्रिओलॉजी. छोटे आहेत एम्ब्रिओलॉजीवरची नोट्स तुम्ही काय लिहिणार परत. मग असंच आहे ऍक्च्युली, फिटल सायन्सचा जर प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केला असेल तर त्याचं आणि ह्याचं उत्तर कोइन्सिडेंटली सेमच तुम्हाला लिहायचं आहे. देन स्पेसिएशन वरती नोट, अगेन नोट आहे मगासारखं. अगेन ह्याचं रिकॉम्बिनेशन करून तुम्ही उत्तर लिहू शकता, मगासच्या उत्तराचं आणि ह्याचं रिकॉम्बिनेशन करून. जेनेटिक व्हेरिएशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ स्पेसीज. त्यानंतर जिओग्राफिकल रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हे देखील इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये सांगाल. हेरिडिटी इव्हॉल्युशन डिफाईन करायला 1-1 मार्क आहे, 2 मार्कांसाठी ह्या डेफिनिशन्स. सो हे झाले तुमचे 2 मार्कांचे प्रश्न. देन कम्स 3 मार्कांचा प्रश्न, एक्सप्लेन लॅमार्किझम. जेव्हा तुम्ही लॅमार्किझम वरती 3 मार्कांचा प्रश्न लिहिता तर तेव्हा त्याची इन्फॉर्मेशन, त्या थिअरीशी रिलेटेड ऑब्जेक्शन्स जे आहेत ते देखील तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. सो ही सगळी त्याची इन्फॉर्मेशन, त्यांची एक्झाम्पल्स या पद्धतीनं, एखाद दुसरे एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल, सगळं नाही लिहिलं तरी हरकत नाही, बट यू शुड राईट एक्झाम्पल्स लाईक दिस. आणि मग ऑब्जेक्शन्स. मग आता ह्याचे 3 मार्कांचं कसं डिस्ट्रीब्युशन होईल आपलं. हे लिहिण्यासाठी 2 मार्क, एक्झाम्पलसाठी अर्धा आणि ऑब्जेक्शनसाठी अर्धा अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करा आणि उत्तर लिहा. एक्झाम्पल तुम्ही एखाद दुसरं सांगितलं तरी सफिशियंट आहे, जास्त काही गरज नाही. मी इथं लिहिली जास्ती, पण तुम्ही कुठलीही 2 लिहू शकता. इव्हॉल्युशन वरती शॉर्ट नोट विचारले 3 मार्कांसाठी. मग इथं स्लो गोईंग प्रोसेस आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑकर त्याच्यामध्ये होतं. आता हा 3 मार्कांचा प्रश्न आहे. इट टेक्स मिलियन्स ऑफ इयर्स फॉर डेव्हलपमेंट वगैरे. ऍक्च्युली हा 2 मार्कांसाठीचं पण उत्तर तुम्ही ह्याच्यात, हे ऍक्च्युली 2 मार्कांसाठीचं उत्तर आहे. इव्हॉल्युशनच्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारलं जातं तर मग तुमची जी प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन आहे, कशा पद्धतीनं अर्थ वरती लाईफचं ओरिजिन झालं, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं बघा. 3 मार्कांसाठी तुम्हाला ते लिहायचं आहे. ऍक्च्युली हे माझ्याकडून मिस्टेकनली 2 मार्कांचं उत्तर समजून इथं घातलं गेलंय. सो प्लीज तुम्ही तिथं करेक्शन करा. हे उत्तर 2 मार्कांसाठीचं असेल तुमचं. आणि 3 मार्कांसाठी जेव्हा इव्हॉल्युशन वरती नोट विचारली जाईल मग तेव्हा तुम्ही हे तर सांगालच की स्लो गोईंग वगैरे आहे. 3.5 बिलियन इयर्स अगो अर्थ वरती लाईफ ओरिजिनेट झाली, मग कसे त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले, सिंपल ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, मग त्याच्यापासून कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस, तो जो पार्ट आहे तो तुम्ही इथं लिहिणार आहात. हे लक्षात ठेवा. पुढे येईल पण मे बी मी सांगेन त्याच्यामध्ये तुम्हाला. ही डायग्राम मध्ये 1, 2, 3, 4 हे काय आहेत ह्याला नावं द्यायची आहेत, ह्याच्यासाठी 1 मार्क होता. इन्व्हर्टिब्रेट, पायसेस. 1 म्हणजे इन्व्हर्टिब्रेट आहे, 2 म्हणजे पायसेस आहे, 3 म्हणजे अँफिबियन्स आहेत, 2 म्हणजे पायसेस, अँफिबियन आणि रेप्टाईल, 3 म्हणजे रेप्टाईल आणि 4 म्हणजे मॅमल्स आणि एव्हज. पायसेस आणि अँफिबियन्स पण तुम्ही इथे घेऊ शकता आणि 3 म्हणजे स्पेसिफिकली रेप्टाईल्स आहेत, पण तुमच्या पुस्तकामध्ये ते तसं दिलंय बघा. सो मी इथे दिलंय, या पद्धतीनं तुम्ही लेबल केलं. त्यानंतर इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन शोन इन द पिक्चर, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स आहे. आणि मग कार्बन डेटिंगची डेफिनिशन इथं तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे. व्हॉट इज कार्बन डेटिंग, तर ती अशी मेथड आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही C14 आणि C12चा रेशो डिसाईड करून त्याच्याद्वारे तुम्ही कोणत्याही फॉसिलचं एज डिसाईड करू शकता. असं व्यवस्थित त्याची डेफिनिशन लिहिली असेल तरच तिथं 1 मार्क द्यायचा. कंप्लीट द टेबल, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन्स आणि पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेसशी रिलेटेड हा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा
एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, एम्ब्रिओज ऑफ असंच असेल तरच त्याच्यात तुमचा मार्क येईल. एम्ब्रिओज ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स लाईक मॅन, रॅबिट, फिश एटसेट्रा, विजडम टीथ, अपेंडिक्स, फॉसिल्स ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स, हे ह्या पद्धतीनं. आता इथं मग वेस्टिजियल ऑर्गनचं तुम्ही कोणतंही, दुसरे पण आहेत बरेचसे वेस्टिजियल ऑर्गन, तुम्ही त्यापैकी कोणतंही लिहिलं तरी चालेल. एक जरी लिहिलं तरी बास आहे. मी तर 2 लिहिले असले तरी इथे एम्ब्रिओज ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स असंच आलं पाहिजे. आणि पॅलिओन्टॉलॉजिकमध्ये फॉसिल्स हे असं असेल तर ह्याला 1, 1, 1 असे 3 मार्क्स तुमचे द्यायचे. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन ह्या दोघांच्या मधला डिफरन्स तुम्हाला इथे विचारलेला आहे. तरी ह्या पद्धतीने तुम्ही डिफरन्स लिहायचा आहे. ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA. ट्रान्सलेशन म्हणजे बाय विच tRNA, ह्या पद्धतीने बघा तुम्ही डिफरन्स लिहिले असतील. तुम्ही प्रत्येकाचे अजून काही वेगळे लिहिले असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा. ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लियस मध्ये होतं, ट्रान्सलेशन सायटोप्लाझम मध्ये होतं. आरएनए सिंथेसिस होतो, प्रोटीन सिंथेसिस ट्रान्सलेशन मध्ये होतं. आरएनए पॉलिमरेज ह्याच्यामध्ये कॅटलायझर म्हणून ऍक्ट करतो किंवा कॅटलिस्ट म्हणून, आणि ह्याच्यामध्ये रायबोझोम कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करतो. त्यानंतर फ्लोचार्ट, थेअरी ऑफ इव्हॉल्युशन तुम्हाला एक्सप्लेन करायचं. ह्या पद्धतीनं फ्लोचार्ट तुम्ही त्याच्यात काढू शकता आणि त्याच्याद्वारे म्हणजे तुम्हाला इव्हन हे लॉंग आन्सरचं जे क्वेश्चन आहे त्याचं उत्तर लक्षात ठेवण्यासाठी देखील तुम्ही अशा पद्धतीचा फ्लोचार्ट तयार करून लिहू शकता. असं लिहिलेलं असेल का बघून घ्या तुम्ही. त्यानंतर ऑब्झर्व द पिक्चर. दिस पिक्चर डिपिक्ट्स द थिअरी ऑफ यूज अ डिसयूज ऑफ ऑर्गन. तर ती कोणती आहे, तर ती थिअरी आहे लॅमार्किझम. सायंटिस्टचं नाव काय आहे तर जीन बाप्टिस्ट लॅमार्क, पूर्ण लिहायचं त्याच्यामध्ये. आणि एखादं एक्झाम्पल, मग ते जे जिराफाचं एक्झाम्पल आहे, स्नेकचं एक्झाम्पल वगैरे, त्यापैकी तुम्ही कोणतंही एक्झाम्पल तिथे लिहू शकता. त्यानंतर ऑब्झर्व द डायग्राम अँड आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम. पेरिपॅटस आहे, डकबिल प्लॅटिपस आणि आपला लंगफिश. हे कोणता कोणता, 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय, असं इथं व्यवस्थित लिहायचं. आणि मग त्यांचा रोल काय आहे, म्हणजेच कोणता ॲनिमल कोणत्या 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कनेक्टिंग लिंक आहे वगैरे, ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इथं लिहिणार. मग प्रत्येक ओळखून त्याची माहिती लिहायला 1 मार्क या पद्धतीनं. देन कम्स 5 मार्कांचा प्रश्न. एनीवन तुम्हाला याचे इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॉडर्न मॅन. तर मॉडर्न मॅनची जी हिस्ट्री आहे तुम्हाला मी नोट्समध्ये ऑलरेडी दिलेलंच आहे. हे या पद्धतीनं तुम्ही आता ह्याच्यामधले तुम्ही फ्लो चार्टच्या स्वरूपात ही जी हिस्ट्री आहे, इव्हॉल्युशनरी हिस्ट्री, ती तुम्ही काढू शकता. प्रत्येकामध्ये आता जसं इथं आपण सुरुवात कुठून करू, 7 crore इयर्स अगो डिसअपियर झाले लास्ट डायनासोर. मग लेमर लाईक अॅनिमल्स पासून मंकी लाईक अॅनिमल डेव्हलप झाले. मग 4 crore इयर्स अगो टेल्स डिसअपियर. मग त्याच्यापासून इजिप्टोपिथिकस डेव्हलप झाले. मग ते पैकी काही इजिप्टोपिथिकस साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियाला गेले आणि काही आफ्रिकेमध्ये गेले. मग जे आफ्रिकेमध्ये गेले त्यांच्यापासून 2.5 crore इयर्स अगो गोरिला चिंपांझीज डेव्हलप झाले. म्हणजे आपले जे जेनेटिक रूट्स आहेत ते जे आफ्रिकेत गेलेत एप्स, त्यांच्यामध्ये आपले जेनेटिक रूट्स आहेत. हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. सो प्रत्येक पॉइंट मधले कीवर्ड्स तुम्ही अंडरलाईन करून ठेवत चला. उत्तरामध्ये सुद्धा तुम्ही तशा पद्धतीचं अंडरलाईन केलं तरी सुद्धा चालतंय. मग रॅमापिथिकस 1 crore इयर अगो, 40 lakh इयर्स अगो ऑस्ट्रलोपिथिकस, 20 lakh इयर्स अगो ह्युमन लाईक मॅन, स्किल्ड ह्युमन जसं हे होईल तसं, 15 lakh इयर्स अगो इरेक्ट पोस्चर वाला मॅन. नंतर निअँडरथल मॅन 1.5 lakh इयर्स अगो. असे ते हे करून ठेवायचे. म्हणजे कीवर्ड्स मी आता जे सांगितले, तो मॅन आणि त्याचा एरा, म्हणजे तो कधी इव्हॉल्व झाला, कधी डेव्हलप झाला, या पद्धतीचं. 50,000 इयर्स अगो. त्यानंतर होमोसॅपियन, क्रो-मॅग्नॉन मॅन 50,000 इयर्स अगो. त्यानंतर 10,000 इयर्स अगो ऍग्रिकल्चर. त्यानंतर कल्चरल डेव्हलपमेंट. 500 वर्षापूर्वी आर्ट ऑफ ड्रॉइंग. 400 वर्षापूर्वी मॉडर्न सायन्स. या पद्धतीनं तुम्ही ही इव्हॉल्युशनची प्रोसेस लक्षात ठेवायची आहे. सगळं पाठांतर करायला गेलात तर नाही लक्षात राहणार आहे. इव्हॉल्युशनची प्रोसेस ही तुम्हाला कीवर्डच्या साह्यानंच लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यानंतर डीएनए अँड व्हेरियस टाइप्स ऑफ आरएनए. हा ऍक्च्युअली तुमचा गेल्या वर्षीची रिलेटेड प्रश्न आहे, 9th स्टँडर्डशी रिलेटेड. तुम्हाला तेही विचारतात, कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, म्हणून हा प्रश्न मुद्दामून मी घातलेला आहे. डीएनए आणि आरएनए ह्यांच्याबद्दलची
माहिती अलॉंग विथ डायग्राम. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला डीएनएची माहिती आणि आरएनएची माहिती, मग हे 3 प्रकारचे आरएनए, तर ही सगळी माहिती लिहायची अलॉंग विथ दिस डायग्राम. अशा पद्धतीने तुम्हाला मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं कराल. डीएनए आता हे पूर्ण 5 मार्कांसाठी आहे. सो आपण डीएनएच्या माहितीसाठी 3 मार्क, आरएनएच्या माहितीसाठी 2 मार्क ठेवूयात. 3 पैकी 2 मार्क्स जे आहेत डीएनएची माहिती देण्यासाठी आणि 1 मार्क त्याची डायग्रामसाठी, आणि आरएनएच्या मध्ये 1.5 मार्क त्याची माहिती लिहिण्यासाठी आणि अर्धा मार्क तुम्हाला त्याचे हे टाइप्स किंवा नुसते कोणती तरी डीएनएची एक डायग्राम जरी काढली तरी बस. आरएनएची इथं नाही जरी काढली असेल किंवा एखादा आरएनए छोटा जो तुम्हाला सोपा वाटेल ती काढली तरी हरकत नाही. सो ह्या पद्धतीनं हा तुमचा 40 मार्कांचा हेरिडिटी चॅप्टर वरचा पेपर अलॉंग विथ मॉडेल आन्सर्स आपण डिस्कस केला. आता नेक्स्ट, आता ह्या आठवड्यात आपला जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर चालू आहे त्याची टेस्ट मी तुम्हाला येत्या संडेला देणार आहे. सो त्याचं देखील तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करा. त्याचं देखील आपण ह्या पद्धतीनं नंतर मग डिस्कशन करूया. ठीक आहे. सो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून कळवा. तुमचं स्कोअर मला सांगायला विसरू नका. ओके, चलो इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.